तर रामराम मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. आज आपण किचन स्टारमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज आपण बनवणार आहोत मुंबईचा स्पेशल सुपर टेस्टी वडापाव. तर वडापाव कसा बनवायचा तो या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पूर्ण माहिती, वडापाव कसा बनवायचा, चटणी कशी बनवायची, हिरवी चटणी, लाल चटणी कशी बनवायची, ती सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणे की जे पण व्हिडिओ मी अपलोड करते तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी लसूण घेतलेले आहे, 4-5 मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि एक अद्रकचा तुकडा. हे सगळं मिश्रण आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची. आता साईडला मी कढई गरम करत ठेवले, त्याच्यात 2 पळ्या तेल घातले, त्याच्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची. आणि मग जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण घालायचं. वाटण चांगलं ढवळून घ्यायचं, परतून घ्यायचं आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याची पानं थोडीशी घालायची, मी आधी घातली नाहीत कारण ते तडतडतात, खूप उडतात बाहेर, म्हणून मी मागून घातलेत. आणि थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा. आणि मिश्रण चांगलं ढवळायचं, चवीनुसार मीठ घालायचं. तर वडापावची भाजी बनवण्यासाठी आपल्याला 4-5 मोठ्या आकाराचे बटाटे लागतात. ते बटाटे उकडून घ्यायचे. मी आधीच बटाटे उकडून त्याला सोलून ठेवलं होतं, तुम्ही पाहू शकता. आता बटाटा मसालामध्ये घालायचा आणि आपला हा बटाटा वडापावची भाजी खूप अप्रतिम भाजी तयार होते. मस्त अशी ह्या भाजीला परतून घ्यायचं. जास्त काहीच वेळ लागत नाही, 5 मिनिटात ही बटाटा वडापावची भाजी तयार होते. याच्यामध्ये आता चांगली परतून झाली, सगळ्या बाजूनी तिला मीठ लागलं पाहिजे. आणि मस्त अशी वरून त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा 2 मिनिटासाठी परतून घ्यायची. आणि एकदम सुपर टेस्टी आपली ही वडापावचा मसाला तयार होते, वडापावची भाजी. तर यानंतर आता आपण वडा तळण्यासाठी लागणार आहे बेसन. तर बेसन घेतलेलं आहे 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घातलेलं आहे, अर्धा चम्मच हळद घातलेली आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि 1 चुटकीभर आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि हे मिश्रण पाणी घालून थोडं थोडं ढवळून घ्यायचं आणि त्याला मस्त असं त्याचं स्मूथचं बेटर तयार करायचं. या प्रकारे तुम्ही पाहू शकता. जास्त पण घट्ट करायचं नाही आणि जास्त पण पातळ करायचं नाही, मस्त असं बेटर तयार करायचं. आता एका साईडला मी भाजी थंड करायला ठेवली होती. आता भाजी आपली थंड झाली तर त्याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता, या प्रकारे जास्त छोटे पण वडे बनवायचे नाही आणि मोठे पण वडे बनवायचे नाही. मीडियम साईजचे आपल्याला हे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत. हातावर थोडीशी भाजी घ्यायची आणि असं गोल 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 करायचं आणि आपले वडे तयार होतात. तर आता मी वडे तयार करते, तोपर्यंत एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आपण आता वडे तळून घेणार आहोत. तर तुम्ही असा एक वडा घ्यायचा आणि पिठामध्ये हलक्या हाताने पिठामध्ये असा सोडून द्यायचा आणि पिठामध्ये डुबवून त्याला तेलामध्ये सोडून द्यायचा. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपले वडे तयार होतात, काही अवघड नाही. एकदम मस्त असे अप्रतिम असे सुपर टेस्टी वडापाव, आपला मुंबईचा स्पेशल वडापाव हा तयार होतो. एकदम सिंपल पद्धत आहे, काहीही अवघड नाही. तर तुम्ही पाहू शकता आपले वडे मस्त असे शेकलेले आहेत. या प्रकारे एक साईडून शेकले की दुसऱ्या साईडून त्यांना शेकून घ्यायचं, तळून घ्यायचं. वडापाव म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. असा एकदम हा अप्रतिम असा सुपर टेस्टी वडापाव तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्ही पाहू शकता आपले वडे रेडी झालेले आहेत. आता हे वडे आपण आता काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये. अशा प्रकारे मी सर्व वडे पुन्हा एकदा 4 वडे सोडलेले आहेत आणि परत 4 वडे काढून घेणार आहे, तळून घेणार आहे. तुम्ही पण असेच वडे बनवता का? मला कमेंट करून नक्की कळवा.
तर तुम्ही पाहू शकता आता हे सुद्धा वडे आपले तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत. अप्रतिम असे आपले भन्नाट झणझणीत तिखट झणझणीत एकदम वडापाव आपला तयार आहे. बटाटे वडे. तर आता बटाटे वडे आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ह्याच्या पुढचं मी सांगणार आहे की आपल्याला तिखट चटणी असते, जी खोबऱ्याची चटणी असते लाल, ती कशी बनवायची. तर इथं तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यात 4-5 पाकळ्या लसणीच्या टाकल्यात. लाल तिखट थोडंसं टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला वाटून घ्यायचं. दरदरीत वाटून घ्यायचं. जास्त फायनली बारीक पेस्ट करायची नाही. तर तुम्ही पाहू शकता 5च मिनटात आपली ही खोबऱ्याची लाल तिखट चटणी तयार आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत हिरवी चटणी कशी बनवायची. तर हिरव्या चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 4 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याचंसुद्धा वाटण करून घ्यायचं. 2च मिनटात आपली ही हिरवी चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता काहीही अवघड नाही. मस्त अशी हिरवी चटणी आपली तयार होते. त्याला पण एका भांड्यामध्ये चटणीला काढून घेतलेलं आहे. आता आपली संपूर्ण वडापावची तयारी झालेली आहे. लाल चटणी, हिरवी चटणी, वडे आणि पाव घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण वडे भरून घेऊया आणि मस्त असा आपला अप्रतिम असा वडापाव तयार होतो. मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. चिरा मारायच्या आणि मीठ घालायचं आणि मिरची तेलामधून तळून काढायची. आता वडापाव भरताना एका साईडला हिरवी चटणी लावून घ्यायची आणि एका साईडला लाल चटणी लावून घ्यायची आणि मस्त असा अप्रतिम मुंबईचा सुपर टेस्टी वडापाव आपला खाण्यासाठी रेडी होतो. तर तुम्हाला हा वडापावची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा. धन्यवाद.